तर मित्रांनो, सप्टेंबर महिना नवीन सुरुवात, नवीन स्वप्न आणि नवीन संधी घेऊन येतो. प्रत्येक दिवस आपल्याला काहीतरी शिकवतो, काहीतरी नवे करायला प्रोत्साहित करतो. या महिन्यातील दिनविशेष आपल्याला इतिहास, संस्कृती आणि यशाची प्रेरणा देतात. चला तर मग या सप्टेंबरमधील महत्त्वाच्या दिनविशेषाचा प्रवास करूया आणि स्वतःला मोटिवेट करूया. बघा, पहिले 2 सप्टेंबर जागतिक नारळ दिन. नारळ म्हणजे निसर्गाची अनमोल देणगी, आरोग्य, ऊर्जा आणि उपयोगाचा खजिना. आपल्या दैनंदिन जीवनात नारळाचे महत्त्व खूप मोठे आहे, मग ते अन्नात असो किंवा पूजेमध्ये. पुढचं आहे 8 सप्टेंबर जागतिक साक्षरता दिन. साक्षरता म्हणजे केवळ वाचता लिहिता येणे नाही, तर उज्ज्वल भविष्याची किल्ली आहे. शिक्षण माणसाला सक्षम बनवतं, त्याला योग्य निर्णय घेण्याची ताकद घेतं. त्याच्या पुढचा दिनविशेष आहे 11 सप्टेंबर जागतिक दहशतवाद विरोधी दिन. दहशतवाद मानवतेचा सर्वात मोठा शत्रू आहे, जो शांती, सुरक्षिततेला धोका निर्माण करतो. एकता, शांतता आणि प्रेम याचमुळे आपण या संकटावर मात करू शकतो. पुढचा दिनविशेष आहे 14 सप्टेंबर हिंदी दिन. हिंदी भाषा आपली ओळख, संस्कृती आणि एकतेचा मजबूत दुवा आहे. ती आपल्या भावना व्यक्त करण्याचे सुंदर माध्यम आहे आणि देशाला एकत्र जोडते. पुढचा आहे 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिन. ओझोन थर आपल्या सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण देतो. तो आपल्या पृथ्वीचा कवच आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे, कारण त्यावरच आपले भविष्य अवलंबून आहे. पुढचा आहे 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती दिन. हा दिवस आपल्याला स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण करून देतो. मराठवाड्याच्या वीरांनी संघर्ष करून स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्याचा अभिमान बाळगूया. पुढचं आहे 26 सप्टेंबर जागतिक मूकबधीर दिन. मूकबधीर व्यक्ती आपल्यासारखे स्वप्न पाहतात आणि मोठे यश मिळवू शकतात. त्यांना समजून घेणं, साथ देणं आणि सन्मान संधी देणं ही आपली जबाबदारी आहे. तर पुढचा आहे शेवटचा दिनविशेष सप्टेंबर महिन्यातील 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन. बघा, पर्यटन आपल्याला नवीन ठिकाण, संस्कृती आणि अनुभवाची ओळख करून देतं. प्रवास आपल्याला शिकवतो, मनाला आनंद देतो आणि आयुष्य समृद्ध करतो. तर मित्रांनो, शेवटी एवढंच सांगू इच्छितो, प्रत्येक दिनविशेष आपल्याला काहीतरी नवीन शिकवून जातो आणि आयुष्यात पुढे जाण्याची प्रेरणा देतो. या सर्व दिवसांमधून आपण चांगल्या सवयी अंगीकारूया, स्वतःला सुधारूया आणि समाजासाठी काहीतरी सकारात्मक करूया. लक्षात ठेवा, बदल हा आपल्या छोट्या पावलांपासून सुरू होतो. म्हणूनच प्रेरित राहा, पुढे चालत राहा आणि आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवा. अशीच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.